आयुर्वेदिक उपचार केंद्रावरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या घातल्या आहे। पुण्यातील धनकवाडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। 1 तास उपचार घ्यायचे आहे असं सांगून आरोपीने महिलेला अंगावरील टॉप काढायला भाग पाडले होते। पुण्यातील धनकवडी भागात एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे। या केंद्रावर उपचार घेण्यासाठी 2 जण आले होते। तिथे मसाज करण्यासाठी महिला होत्या। आपल्याला तिळाच्या तेलाने मसाज करायची आहे असं त्यांनी सांगितलं। मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, मी सांगेन तसं केलं नाही तर तुमचं उपचार केंद्र बंद करेन अशी धमकीही त्यांनी दिली। त्यानंतर मसाज करणाऱ्या महिलेला तिचा टॉप काढून मसाज करायला भाग पाडले। मसाज करत असताना त्यांनी त्या महिलांचे व्हिडिओही काढले। त्यानंतर तिथे आणखी 2 जण आले। आत्ताच्या आत्ता आम्हाला 20,000 रुपये द्या अशी मागणी केली। नाही दिले तर मसाज करतानाचे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली। त्यावेळी त्या उपचार केंद्रावर तेवढे पैसे नव्हते। मग त्या लोकांनी गल्ल्यात असलेले 800 रुपये घेऊन तिथून पळ काढला। त्यानंतर याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली। पोलिसांनी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। ॲक्च्युली आमच्याकडे याच्यातल्या ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे। त्याच्यामध्ये 3/2/25 रोजी 2 जण आले उपचार करून घेण्याच्या बहाण्याने आणि त्यांना सांगितलं की म्हणजे तिथं महिला मसाज करायला होत्या, त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे। तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमकावलं की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं उपचार नाही केला तर तुझं हे उपचार केंद्र बंद करून टाकेन असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने 2-3 जण आले आणि त्यांनी सांगितलं की 20,000 रुपये दे, नाहीतर तू मगाशी मसाज करतानाचा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली। आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये जे 800 रुपये होते ते घेऊन हे 3 जण फरार झाले होते। तर त्यानुसार त्या इसमांविरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशनला 94/25 BNS 23च्या अंतर्गत 308-2-309-4 74-79-115-2 352 351 2-3-5 प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या कलमानुसार 384 392 323 354 504 509 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला ह्या इसमांची तेवढी माहिती नव्हती आम्हाला। तर CCTV फुटेज पण मिळणं त्याच्यामध्ये अवघड होतं कारण त्या म्हणजे त्या आयुर्वेदिक उपचार केंद्रातलं CCTV फुटेज जे होतं ते 20 दिवसाचं, त्याच्याकडे 15 दिवसाचं स्टोरेज होतं, त्यामुळे थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होतं।